हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण न्यूमरिकल अँड स्टॅटिस्टिकल मेथड थर्ड इयर मेकॅनिकल ब्रांचचा हा सब्जेक्ट याचा आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवणार आहोत. कोणकोणत्या युनिट्समध्ये कोणकोणते असे टॉपिक आहेत ज्यावर जास्त फोकस केला पाहिजे, ज्यावर जास्त रिपीटेडली क्वेश्चन्स येतात, त्यासोबतच कोणकोणते टॉपिक्स आहेत जे की थोडे डिफिकल्ट आहेत आणि टाइम कन्झ्युमिंग आहेत, ज्याला आपण स्किप करू शकतो. सो हा पूर्ण व्हिडिओ पहा, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारे आपण NSMचा स्टडी केला पाहिजे. सो चॅनलवर नवीन असताल आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, जास्त काही टाइम लागत नाही त्याला. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. NSM युनिट नंबर 3 न्यूमरिकल इंटिग्रेशन हा जो युनिट आहे न्यूमरिकल इंटिग्रेशन, त्यामध्ये सिंगल इंटिग्रेशन आणि डबल इंटिग्रेशन असे दोन टॉपिक आहेत. तर सिंगल इंटिग्रेशन मध्ये आहे ट्रेपेझॉइडल रूल, त्यासोबत सिम्पसन 1/3 आणि सिम्पसन 3/8 रूल. हे सिंगल इंटिग्रेशनचे न्यूमरिकल आहेत. यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशन करायची गरज नाही, फक्त इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिलं होतं, तुम्हाला स्टॅटिस्टिकली म्हणजे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचे आहेत. त्यासोबत डबल इंटिग्रेशन पण आहे, ट्रेपेझॉइडल पण आहे, सिम्पसन पण आहे. सो यापैकी हा करा फक्त, कारण की हा ऑलरेडी खूप लेंदी आहे, डिफिकल्ट आहे आणि जर टाइम कन्झ्युमिंग पण आहे. तर हा आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करायचाच नाहीये डबल इंटिग्रेशनचा. त्याच्यासोबत दुसरा जो क्वेश्चन असेल त्यामध्ये मग सिंगल इंटिग्रेशन येईल, गॉस लिजेंड्रीज थेरम, 2 पॉईंट्स आणि 3 पॉईंट, हा सिंपल कन्सेप्ट आहे. आणि त्यासोबत फ्लो चार्ट, ह्या तीन पैकी कोणते तरी दोन येणार, फ्लो चार्ट, गॉस लिजेंड्रीज और सिंगल इंटिग्रेशन. आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये डबल इंटिग्रेशन आणि त्यासोबत बाकीचा कोणतरी एक पार्ट आहे. तर आपल्याला हा करायचाच नाही, बट जर इन केस असा काही पेपर सेट झाला की आपल्याला ऑप्शनच नाही, करावाच लागणार आहे, त्यासाठी एक दोन एक्झाम्पल होते, करून तुम्ही जा. सो जर तुम्ही हे तरी टॉपिक केले सिंगल इंटिग्रेशनचे, लेजेंड्रीजचे आणि फ्लोचार्ट. फ्लोचार्ट म्हणजे काय असतं, जे आपण स्टेप्स फॉलो करतो त्याच फक्त आपल्याला चार्टमध्ये जो काही आपण थेरॉटिकल पार्ट बनवतो त्यामध्ये आपल्याला लिहायचे असं. सो आधी न्यूमरिकल सॉल्व्ह करा, नंतर फ्लोचार्ट बघा, तुम्हाला इझिली समजून जाईल. त्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे, युनिट नंबर 4 जो आहे, तर त्यामध्ये आहे पहिला टॉपिक कर्व फिटिंग. त्यामध्ये दोन टाईपचे आहेत, एका स्ट्रेट लाईन, दुसरा आहे आपला पॅराबोलाचा. तर हे ऑलरेडी M3 मध्ये झालेला आहे तुमचा. सो y इज इक्वल टू ax प्लस बी किंवा y इज इक्वल टू a प्लस bx, या दोन पैकी कोणत्या एक फॉर्मवर येऊ शकतो. सो याचे दोन इक्वेशन असतात. इक्वेशन सपोज याचं इक्वेशन जर करायचं तर आधी समेशन अप्लाय करा, समेशन y इज इक्वल टू na प्लस बी समेशन x, नंतर समेशन x ने मल्टिप्लाय करा, तर हा होईल समेशन xy इज इक्वल टू a समेशन x प्लस बी समेशन x स्क्वेअर. सिमिलरली तुम्ही याला पण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. दोन्हीपैकी कोणत्या एकने करा, जर मेन्शन केलं नसेल, जर क्वेश्चन मध्ये जर मेन्शन केलं असेल की ax प्लस बी यूज करा, तर तोच यूज करा. नंतर दुसरा टाइप आहे यामध्ये स्ट्रेट लाईन मध्ये ax पॉवर बी और ab पॉवर x, याला लॉग अप्लाय ln अप्लाय करून सॉल्व्ह करायचा आहे. त्यासोबत कर्व फिटिंग पॅराबोलाचा आहे. हा जो क्वेश्चन आहे याला खूप जास्त टाइम पण लागतो आणि जरा कन्फ्युजिंग पण आहे. सो याचं पण प्रॅक्टिस करा 2-3 क्वेश्चन, बट ट्राय करा की आपल्याला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नाही, दुसरा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. सो कर्व फिटिंग, त्यानंतर न्यूटन्स इंटरपोलेशन, फॉरवर्ड मेथड, बॅकवर्ड मेथड, हे इझी कन्सेप्ट आहे. लॅग्रेंजेस मध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, वाय जी फाइंड करा किंवा एक्स जी फाइंड करा. सो यामध्ये या युनिटमध्ये तुम्हाला जवळपास 6 टाईपचे न्यूमरिकल मेनली करायचे आहेत. पॅराबोलाचा लास्ट मोमेंटला करा टाइम भेटला तर, बाकी तुम्हाला कर्व फिटिंग, स्ट्रेट लाईन, त्यासोबत फॉरवर्ड, बॅकवर्ड आणि लॅग्रेंजेस इंटरपोलेशन हे करायचे आहे. एवढं जरी केलं तुम्ही तरी पण याचे सर्व क्वेश्चन अटेम्प्ट होते. सर्व क्वेश्चन म्हणजे 2च क्वेश्चन येतात तुम्हाला. सो ते दोन्ही पण अटेम्प्ट होतील तर तुम्हाला फुल मार्क्स भेटू शकतात त्या युनिटमध्ये. बट लास्ट मोमेंटला करणारा सब्जेक्ट नाही हा, यामध्ये भरपूर सारी प्रॅक्टिस पाहिजे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, कॅल्सीचा प्रॉपर यूज करायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही चांगल्या मार्क्सने यामध्ये काय करू शकतात, पास होऊ शकतात. देन नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी. त्याच्या आधी आहे युनिट नंबर 5. तर यामध्ये स्टॅटिस्टिक्स आहे. तर तुम्हाला COV चा क्वेश्चन शुअरली येणारच. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, त्यामध्ये काय करतील, 2 सब्जेक्ट देतील, त्यामध्ये कोणत्या सब्जेक्ट जास्त कन्सिस्टन्स आहेत, कोणत्या सब्जेक्ट जास्त गुड मार्क्स आहेत, किंवा 2 बॅट्समन देतील त्यापैकी कोण कन्सिस्टंट आहे, या प्रकारे हा COV चा क्वेश्चन असतो. मोमेंट्स हे ऑलरेडी M3 मध्ये झालेलं आहे. कोरिलेशन, त्यानंतर हा एक नवीन कन्सेप्ट आहे, याची प्रॅक्टिस करा, रिसेंटली यावर क्वेश्चन आलेले आहे. जजचे एक्झाम्पल आहे. सो स्टॅटिस्टिकल डायग्राम, यामध्ये थेरी क्वेश्चन येऊ शकतो, स्कॅटर डायग्राम वगैरे ड्रॉ करायची, आणि रिग्रेशन लाईन. सो हे टॉपिक आहेत ज्यावर
तुम्हाला क्वेश्चन्स येतील रिलेशन लाईनवर. रिसेंटली ते क्वेश्चन आलेला नाही. तो बाकीचे जरी टॉपिक केले तरी पण तुमचा पूर्ण याच्यामध्ये सगळे मार्क्स ह्या युनिटचे कव्हर होऊ शकतात. आणि जर तुम्ही अजूनही अभ्यास स्टार्ट केला नसेल तर GT इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर तुम्हाला NSMचा कोर्स आहे. एकदम सिंपल बेसिक पासून शिकवलेलं आहे. सो डेफिनेटली तुम्हाला त्याची खूप हेल्प होऊ शकते. जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. 3rd इयरचा NSM, HMT आणि DMA हे तिन्ही सब्जेक्टचे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी खूप मोठा युनिट्स असतो. यामध्ये आणखी मॅट्रिक्सचा पण आहे, बट मी तो इथे लिहिला नाही. एवढे जरी टॉपिक केले तरी पण सफिशियंट आहेत. 2च क्वेश्चन येणार आहेत. सो त्यामध्ये डायरेक्ट प्रोबॅबिलिटी, त्यासोबत बेस थेरम, बायनॉमियल, पॉइझन, नॉर्मल अँड ची स्क्वेअर मेथड और काय स्क्वेअर मेथड, जे काही तुम्ही त्याला बोलतात. सो जवळपास 6 आहेत. म्हणजे प्रत्येकाचे जर 2-2, 3-3 एक्झाम्पल जरी म्हणले तरी 15 एक्झाम्पल तुम्हाला प्रोबॅबिलिटीचे करावं लागतील. आणि प्रोबॅबिलिटीचा जो कॉन्सेप्ट आहे तो लास्ट मोमेंटला होणार नाहीये. त्यामुळे याची प्रॅक्टिस आधी करा, त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली समजेल. ठीक आहे. लास्ट एक्झामला यावर क्वेश्चन आला होता, त्यानंतर यावर क्वेश्चन आला होता, हे 2 क्वेश्चन आला होता. यामध्ये एक क्वेश्चन ऑलमोस्ट मागच्या 2-3 एक्झाम पासून येतोय. ABC चा हिटिंगची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. तर मग ऍटलिस्ट 2 हिट, मोर दॅन 2 हिट, लेस दॅन 2 हिट असा एक क्वेश्चन आहे जो मॅक्सिमम टाइम विचारलेला आहे. सो हा होता टोटल स्ट्रॅटेजी व्हिडिओ. यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याबद्दल तुम्हाला आयडिया आली असेल. सो लवकरात लवकर स्टडी स्टार्ट करा जर केला नसेल तर, कारण की तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करताल तितकं जास्त तुम्हाला मार्क्स आणि तितके जास्त तुम्ही कॉन्फिडेंटली सब्जेक्टला क्लिअर करू शकता. सो बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक कमेंट करून सांगा की याची तुम्हाला कशा प्रकारे हेल्प होते. थँक्यू.